चला आता उद्या इथे आहे ना फवारणीच करायची. काय करते? नाही टाकायचं. कुठं टाकते? टाकन नंतर इथं हे आधी साफ करावं लागेल. हां तू टाकलं काय? हां का खोदून टाकलं ना. मग हे इकडं हे पाणी हे जाईल ना इकडं थोडंसं बांध असं हे आडवं घाल ना पाणी, नाही ते इकडचं खसा का वाहून जाईल. आता त्याच्यावर आहे ना चांगलं व्यवस्थित ठेव, नाही तर पाणी घुसन. दगड बिगड व्यवस्थित नाही तर बांधून ठेव. मी कसं ठेवलं होतं अगदी तसंच ठेव. त्याच्या वरने पाणी गेलं पाहिजे ना, ते तोंड वाचल्यावर पाणी जाणार. अजून एखादा दगड ठेव. चला आता हे गवत आहे काढायचंय. ते गवत नाही आता आहे ना. हा मला नाही माहिती. 2-3 होत्या ना. मग तुला माहिती का मला माहिती? नीट बघ ना मग असेल. आता इथं 17 हात आहे, इथं तुम्ही उघड्यावर ठेवी त्या. आता इथं वस्तू कोणी हात लावायला काय इथं. कोणी नेले? तसे जाड जाड ठोकळे घातले म्हणजे त्याच्यावर चांगली पेटली चल. असं पाणी पण तापलेलं आहे आणि आज सकाळचं वातावरण असं. पाऊस थांबलेला आहे आता. पाऊस काही पडत नाही पण एकदम मध्ये मध्ये झिमझिम येतो, पण एवढा पण नाही पाऊस. पडालच पण 2-4 दिवसामध्ये पडालच. चला गुड मॉर्निंग. सगळं साहित्य घेऊन आले आणि ती चूल पेटलेलीच होती म्हटलं घ्यावं करून आता. आणि याच्यावरच भाकरी पण करून घ्यावं म्हटलं. चांगली तापती तोपर्यंत काय करते पाणी घेते भरून. पाणी आले लगेच. मग काय होतं की लाईट पिकत नाही आणि मग लगेच 2-4 तासांनी त्याच्यापेक्षा पाणी भरून घेते. त्याला पुन्हा चूल भिजली पेटवते तिला. पाणी भरलं, स्वतःचं आवरलं, तिकडं धुणं पण धुवून घेतलं. झाले. सिंपल साधी भेंडीचीच भाजी बनवणार आहे आता. तेल टाकून. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा. तुम्ही सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. चला आता पडेल तापलेली नाही बरं आहे, कारण भेंडीची भाजी खूप तापली ना आता काय होतं ही भेंडीची भाजी पण जळते. फक्त फोटे देण्यापुरतं अशी छान तापली गेली पाहिजे. काल तर मी इथं नव्हती, काल गेली होती दवाखान्यात. मग येता येता मस्त चप्पल घेऊन आली. असं आहे ना चुलीला जाळ घालण्यासाठी ना असा मस्त पंखा पाहिजेला होता असा, त्याला अशी नळ काढली. बरोबर अशी चुलीला जाळ घालायची गरज नसते, त्या पंख्याने जाळ राहिला असता. आणि ती पण अशी चार्जिंगवर बॅटरी पाहिजेल होती. असं लोखंडाची अशी फुकणी अशी नळ काढली असती ती बरोबर अशी इथं ठेवायची. आणि पंखा पण असा छोटासा असा पाहिजे, म्हणजे चार्जिंगवर चालणारा. आणि बरोबर ती हवा अशी ॲडजस्ट केली पाहिजे, ती बरोबर हवा नळीतून जाऊन असं याच्यामध्ये. आणि ती नळी लागल अशी मोडेल, म्हणजे असं सरकली पाहिजे ना असं इकडं तिकडं. त्याच्यामुळे मग ती काय इकडं तिकडं अशी ना ती हलवता पण आली पाहिजे, म्हणजे छान असं जाळ पण होईल नाही का. मिरच्या आणि लसूण छान असा मस्त परतून घेते, गुलाबी होईपर्यंत लसूण आणि मिरच्या पण छान अशा.
चला आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते, म्हणजे सगळं भाजी टाकल्यावर छान अशी सगळ्या भाजीला अशी लागून जाईल. चला आता ही शिजली म्हणजे झाली. चला भाजी झाली. आता आहे ना, मी काय करते, चुला आहे चांगली पेटलेली, म्हटलं आता पेटवली चांगली, तर आता भाकरी पण करून घेते चुलीवर. तवा तर अल्युमिनियमचा आहे, जळती म्हणा त्याची, आता केवर वाट पाहिजे. आता कधी जाणं, आता कधी ती लोखंडी तवा घेईल आणि कधी करत, त्याच्यापेक्षा आता म्हटलं आपल्या इच्छेला कशाला मुरड घालायची, चुलीवरची भाकरी आवडते तर करायची. थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं. काठवड तर छान, काठवडी तर लय भारी होती. तसं मळू घ्यायचं. चिकन होईपर्यंत असं पिठाचा गोळा चिकन झाला पाहिजे. असा गोळा करायचा, ताटाला असं पीठ भरभरायचं. चला बरीचशी पातळ झाली, आता काय करते, टाकून घेते. तवा आधीच खूप तापेली, त्याच्यामुळे पटकन घेते आता पाणी मारून, कारण खाली जळणार आहे ती. चला आता खाली पाचली आहे, आता वर भाकरी झाली मस्त. आता आहे ना, त्याला छान अशी इथं निखार बाहेर काढलं, असं मस्त भाजून घेते. भाकरी झाली मस्त. इकडं कधी भरलं बाई, लक्षण सगळीकडे पाणी पाणी झालं. चुलीच्या नादात विसरूनच गेली. कशात नाही राहिलं, इकडं नळी घातली म्हणून मी विसरूनच गेली पुरी. लक्ष तर असं झालं. चला आता किती सगळं आवरून घरात घेऊन जाते. आज पिकांना फवारणी करायची. चला आता मी कशासाठी वर आले, हे जे आहे ना काकांचं, त्यांची टाकी फुटलेली आहे, त्याला एमसील लावायचं. हे इथं क्रॅक झाली, पाणी थांबत नाही तेव्हा तर पाणी राहत नाही आहे. आणि हे इथं तर हे दोन्हीला लावावं लागेल इथं, कारण मेन पाईपचं पाणी इथंच आहे आणि याला जोडून हे, मग त्याच्यामुळंच हे काय होतं, हे मग याच्यातलं पण कमी होत राहतं ना.
इकडं कमी झालं म्हणजे इकडचं लगेच भरलं जातं आणि याची इथून या फटीतून आणि इथून गळलं जातं, त्याच्यामुळे पाणी होतं कमी. मग हे इतकंच राहतं आणि हे इतकं. चला आता मी घेते लावून आणि आणलं हे मी लावायला. बघू आता राहिलं तर चांगलं आहे. चला आतून आणि बाहेरून मी एमसील इथं लावून दिलेलं आहे. इथंही दिलं आणि इथं पण दिलं. 3 पाकिटं होतं, 3 पाकिटं संपले. आता पाहावं लागेल पुन्हा टाकी भरल्यावर कुठं गळतंय का काय, येऊन पाहावं लागेल मला. चला आता वरून कसं दिसतं बघा. हात पण धुवायचे आहे, हात पण असे धुवायचे, लय काळे काळे झालेले आहे दोन्ही हात.